आपल्या इथं मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेज मी एम.आर. जाधव, ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ यूपीएस पेन्शनरचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। या यूपीएस पेन्शनर्स 95च्या पेन्शनर्स देशामध्ये 75 लाख पेन्शनर्स आहेत व त्यांच्यावर हे सरकार अमानुष अन्याय करत आहे। याचं कारण म्हणजे आम्ही नोकरीत असताना या सरकारकडे पेन्शन मिळावी म्हणून जे कायद्याची तरतूद आहे त्या अंतर्गत आम्ही जमा केलेली रक्कम आज 7 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्तीची आहे। पण हे सरकार त्यावर मिळणारं व्याज सुद्धा आम्हाला देत नाही। त्यातलं फक्त 25% व्याज हे आता या गेल्या 2022 मध्ये 50,000 कोटी रुपये या रकमेवर मिळालेलं व्याज आहे। पण त्यातलं फक्त 25% रक्कम त्यांनी पेन्शनवर खर्च केली। बाकी सगळी 75% या सरकारनं त्या पैशाचं इकडे तिकडे वापर करून आमची फसवणूक केलेली आहे। जर ती सर्व रक्कम या पेन्शनर्सला दिली असती तर आज त्याला 6,000 रुपये तरी किमान पेन्शन मिळालं असतं व त्या महागाईमध्ये त्याला काहीतरी सवलत मिळाली असती। पण सरकारनं हे केलेलं नाही। सरकार सर्वांना आश्वासनाची खैरात वाटत आहे, पण प्रत्यक्षात आज देशामध्ये 70 लाख ईपीएस पेन्शनर्स जागोजागी निदर्शने करून आपली व्यथा मांडत आहेत। आम्ही मोदी सरकारला विनंती करतो की जर तुम्ही या तुमच्या कार्यकाळामध्ये आम्हाला किमान 9,000 रुपये पेन्शन आणि डीए नाही दिला तर हे सर्व पेन्शन भाजपाला मतदान करणार नाहीत असा आमचा निर्णय आहे।